राज्य सरकार नव्यानं 21 कारखान्यांना कर्ज देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 21 कारखान्यांना एनडीसीसी मार्फत थक हमी कर्ज दिलं जाणार आहे। मदतीमध्ये पंकजा मुंडे यांच्या कारखान्याचा समावेश नाही अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। याआधी सुद्धा थक हमी जाहीर करण्यात आली होती, पण ती जी लिस्ट होती कारखान्याची ज्यांना थक हमी जाहीर केली होती त्याच्यामध्ये पंकजा मुंडे भाजपच्या मोठ्या नेत्या त्यांच्या कारखान्याचा समावेश नव्हता। त्यांचा कारखाना आधीच अडचणीत सापडलेला आहे, पण त्यांना कुठलीही मदत मिळताना दिसत नाहीये। आता मंत्रालयामध्ये सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकीमध्ये विषय मांडला जाणार असल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतर राज्य सरकार नव्यानं 21 कारखान्यांना कर्ज देणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। 21 कारखान्यांना एनडीसीसी मार्फत थक हमी कर्ज दिलं जाणार आहे, पण याच्यामध्ये या मदतीमध्ये पंकजा मुंडेंच्या कारखान्याचा समावेश नसल्याची माहिती समोर येते। आणि या विषयाची माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजय अडसूळ हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अजय, काय सांगाल? राज्य सरकारकडून नव्यानं 21 कारखान्यांना कर्ज दिलं जाणार असल्याची माहिती आहे, पण या यादीमध्ये सुद्धा पंकजा मुंडेंच्या कारखान्याचं नाव नसल्याचं कळतं। काय अपडेट्स आहेत याविषयी? नाही, आपण पाहू शकतो की राज्य सरकार एनसीडी मार्फत 1,500 कोटी अजय यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचू शकत नाहीये, त्यामुळे याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार राज्य सरकारकडून नव्यानं 21 कारखान्यांना कर्ज दिलं जाणार आहे आणि यामध्ये आता नेमक्या कोणकोणाच्या कारखान्याचा समावेश आहे, कोणत्या कारखान्याचा ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।